दडपण आणि उत्सुकता याच्यामध्ये जे जबाबदारीचं भान असलं पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं वाटतं मला आता. पण आता प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरल्यानंतर आता जबाबदारीचं भान वाढल्यासारखं वाटतंय. आता लोकांकडे आपण कौल मागण्यासाठी जात असताना आता लोकांची कशी सेवा करता येईल, मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल, हाच विचार डोळ्यापुढं सारखा येतो. आदरणीय पवार साहेबांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जे वडिलांना जी संधी मिळाली त्याच्यातून त्यांनी कायम फक्त समाजाचाच आणि लोकहिताचाच विचार केला. शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षाची मुलं जर महापालिकेच्या शाळेत शिकू शकतात तर सर्वसामान्य नागरिकांची मुले पण तिथं व्यवस्थित चांगलं दर्जेदार पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात. आर्बिट्रेशन म्हणजे मध्यस्थीच. जे समाजाचे वादविवाद असतात किंवा लोकांचे प्रश्न असतात ते आपल्या मध्यस्थीने आपल्या पुढाकारातून कसे सोडवता येतील त्याचं शिक्षणाचा आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेजचा आता मला चांगला फायदा होईल असं मला वाटतं. प्रभागामध्ये नुसती वाहतुकीची नाही, अनेक समस्या आहेत. तर याच्यासाठी मी एक माइंड मॅपच तयार केलेलं आहे की याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. ह्या सगळ्या माझ्याकडं योजना तयार आहेत. जर मला संधी मिळाली तर नक्की त्याच्यामध्ये उत्तम काम करता येईल असं माझ्याकडे विजन आहे. आमचा भाग जो आहे तो मिनी इंडिया असल्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येक जाती धर्माची लोक या प्रभागामध्ये राहतात आणि आमच्या कामाचा जो बेस आहे तो सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेचाच आहे. त्याच्यामुळं आम्ही समाजातल्या सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन कायम काम करतो. नमस्कार. धुळपाटीच्या चावडीवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि आपण जिथं जिथं टी व्हीवरती पाहतो तिथं तिथं सत्ताधारी पक्षाची लोक तिकीट मिळवण्यासाठी धडपडताना, टाहो पुरून रडताना आपण रोज पाहतोय. खरं तर काही अनुभवी लोक, काही नव्या दमाची लोक, सर्वांनाच निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय. परंतु तिथंच समाजकार्याचा वसा आणि वारसा घेत, समाजकार्याचं बाळकडू पेत, तेच समाजकार्याचा ध्यास घेऊन आणि विचारांशी असणारी निष्ठा सोबत ठेवून या समाजासाठी धडपडण्यासाठी काही तरुण समोर येतात. असेच एक तरुण नेतृत्व जे प्रभाग क्रमांक 23 अर्थात रविवारपेठ नानापेठ यामधून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. माननीय ॲडव्होकेट शिवराज रवींद्र माळवदकर. खरं तर आपल्या पूर्वजांकडून मिळालेलं बालकडू आणि समाजकारणाचा वसा घेऊन आज समाजाच्या विकासासाठी ते आज सगळीकडे अहोरात्र धडपडत आहेत. तेच आज या धुळपाटीच्या चावडीवरती आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करून या आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. दादा, मनापासून आपलं स्वागत की वेळ काढून आज आलात. खरं तर पुण्यामध्ये आता निवडणुका चालू झाल्यात आणि निवडणुकीकडे सगळेच धामधुमीत चर्चा आहे. त्यामुळे अगदी न वेळ घालवतात थेट प्रश्नावरतीच बोट ठेवेन. राष्ट्रवादी पक्षाची जी काही बांधणी आहे ती पुण्यामध्ये झाली. तुमच्या वडिलांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांची खूप धडाकेबाज कामगिरी आहे. पुणे शहराला निर्भीड राजकारणाची जोड जी दिली ती त्यांच्या कालखंडामध्ये जे ते मिळाली. अण्णांचे चिरंजीव तुम्ही आहात आणि राजकारणामध्ये आता तुम्ही नव्यानं संधी म्हणून येऊ पाहताय, समाजसेवेसाठी येऊ पाहताय. तुमच्या मनातल्या नेमक्या भावना काय आहेत? ऍक्च्युली दडपण आहे का उत्सुक आहात? तसं दोन्ही गोष्टी नाहीयेत. दडपण आणि उत्सुकता याच्यामध्ये जे जबाबदारीचं भान असलं पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं वाटतं मला आता. याच्या आधीच्या 10-12 वर्षाच्या काळापासून लोकांची सेवा करणे, लहानपणापासूनच अगदी ऑफिसला लोक येत असतात. त्यांची प्रश्न वडील सोडवताना आम्ही लहानपणापासून बघतोय. पण आता प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरल्यानंतर आता जबाबदारीचं भान वाढल्यासारखं वाटतंय. आता लोकांकडे आपण कौल मागण्यासाठी जात असताना आता लोकांची कशी सेवा करता येईल, मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल, हाच विचार डोळ्यापुढं सारखा येतो. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की घराचाच एक आदर्श आहे. वडिलांनी जी राजकारणाची सुरुवात केली त्याला आदरणीय पवार साहेबांच्या शिकवणीप्रमाणे
80% समाजकारण आणि 20% राजकारण. जे वडिलांना जी संधी मिळाली त्याच्यातून त्यांनी कायम फक्त समाजाचाच आणि लोकहिताचाच विचार केला. त्याच्यामुळं मला असं वाटतं, की आता इथून पुढच्या काळात जेव्हा मी सुरुवात करतोय, तेव्हा जबाबदारीचं भान अधिक असल्यासारखं वाटतंय. बरोबर आहे. खूप मोठी जबाबदारी घेऊन तुम्ही उतरलायत. कारण रवींद्र अण्णांचा एकूण जर प्रवास पाहिला, तर तो सगळ्यांना आता माहिती आहे, की त्यांनी किती बरोबर. मोठं काम जे आहे ते काम उभं केलंय. अण्णांच्या प्रवासांबद्दल आम्हाला खूप काही माहिती आहे लोकांकडनं, कारण त्यांनी खूप वर्ष कर्तृत्वाचं राजकारण केलंय असं मी म्हणेन. आम्हाला तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल, की तुमच्या प्रवासाला सुरुवात कुठून झाली? मला वाटतं तुम्ही ॲडव्होकेट आहात, हो. तर तो प्रवास नेमका तुमचा कसा होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं, की अनेक पर्याय तुमच्याकडे खुले असताना तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात? राजकारणाशी तसा प्रत्यक्ष माझा संबंध नव्हता. पण लहानपणापासून घरातच राजकारण असल्यामुळे कायम पक्षाची उपक्रमे असतील, आंदोलनं असतील किंवा पक्षाचे पवारसाहेबांचे कार्यक्रम असतील, अजितदादांचे त्या काळातले कार्यक्रम असतील, सुप्रियाताईंचे कार्यक्रम असतील. अगदी लहानपणापासून एक आपण जे उत्सुकता आणि अट्रॅक्शन असतं आपल्याला एखाद्या नेत्याबद्दल, ते लहानपणापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला आकर्षण असायचं. म्हणजे खूप लहान होतो तेव्हापासून साहेबांचा कुठं कार्यक्रम असेल, ते बालगंधर्वला किमान मी 100 वेळा तरी पवार साहेबांचा कार्यक्रम अटेंड केलेला असेल, की फक्त पवार साहेबांना बघायला जायचं, की साहेब जवळून बघायला मिळतात. लहानपणी जेव्हा वडिलांसोबत जायचो, तेव्हा साहेब आणि वडील जवळ आल्यानंतर साहेब काय बोलतात, कसं हे करतात, कार्यकर्त्यांना कशा पद्धतीची किंमत देतात. ते इतका मोठा राष्ट्रीय दर्जाचा नेता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांना नावानिशी ओळखणारा नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. त्यामुळे साहेबांबद्दल कायम उत्सुकता असायची आणि त्याच्यातून मग हळू सुरुवात झाल्यानंतर मग पडद्यामागचा कलाकार म्हणून मी कायम आमचं साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर म्हणून 106 वर्षाची संस्था आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक कामासाठी आमच्या मंडळाला अनेक पुरस्कार मिळालेत. त्यात 4 राष्ट्रपतींचे हस्ते पुरस्कार मिळालेत. म्हणजे माझे वडील त्या मंडळाचे गेली 42 वर्ष अध्यक्ष आहेत. आमच्या मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अण्णा माळवदकर, माझे वडील आणि भाई कात्रे यांनी आमच्या पूर्व भागामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड सेट केलेला आहे त्या मंडळाच्या माध्यमातून. आणि असाच कामाचा बेस धरून मग आता तो कामाचा बेस करत लोकांची सेवा करणे, लोकांची कामं करणे, त्यांच्या अडी-अडचणीत धावून जाणे. वेगवेगळ्या प्रकारची जी काही आपल्याला मदत करता येईल आपल्या परीने, ती करत आता प्रत्यक्ष इथपर्यंत आलोय. ओके. तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला काय सांगाल? लहानपणी म्हणजे जेव्हा शाळेत आपण प्रवेश घेतो, मी शाळेत घ्यायची प्रवेशाची प्रक्रिया आणि माझे वडील पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष असतानाचा काळ दरम्यानचा सेम होता. तर आता आपण पाहतो की मोठ्या राजकारण्यांची मोठी भाषणं असतात, की लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. पण ज्यावेळी ती स्वतःवर वेळ येते, त्यावेळी प्रत्यक्षात कोणी करत नाही. पण माझे वडील त्याच्या बाबतीत एक वेगळं उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी महापालिकेची शाळा चालू केली आणि पहिल्यांदा मला आणि माझ्या बहिणीला महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घालून दिला आणि असा लोकांच्या पुढे असा मेसेज दिला, की शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षाची मुलं जर महापालिकेच्या शाळेत शिकू शकतात, तर सर्वसामान्य नागरिकांची मुले पण तिथं व्यवस्थित चांगलं दर्जेदार पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात. थर्मॅक्स संस्था जी आहे, त्याच्याबरोबर टाय-अप केला आणि आमच्याच प्रभागाच्या लगत के.सी. ठाकरे विद्यानिकेतन शाळा जी आहे, ती माझ्या वडिलांच्या पुढाकारातून त्या काळात सुरू झाली आणि माझा शाळेचा प्रवास तिथूनच चालू झाला. हे जो शालेय प्रवास इथून पूर्ण झाला आणि त्यानंतर त्याच्यानंतर मग मी मॉडर्न कॉलेजमधनं बी.ए. इकॉनॉमिक्समध्ये डिग्री घेतली आणि त्याच्यापुढे मग एल.एल.बी. केलं. लॉचं शिक्षण पूर्ण केलं 3 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमधून आणि एल.एल.एम. पर्यंत शिकलो. म्हणजे इंटरनॅशनल लॉ आणि कमर्शियल आर्बिट्रेशनमध्ये मी त्याच्यापुढे मग एल.एल.एमचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे असं काही नाही, महापालिकेत शिकलेला मुलगा आज एल.एल.एम. करून लोकांची सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज आहे. म्हणजे तुम्ही एक आदर्श घालून दिलाय समाजासाठी, की Yes. राजकारण्यांची खरं तर मुलं खूप मोठमोठ्या शाळेमध्ये अवाढव्य फी असेल तिथे शिकतात. पण अगदी एवढ्या शाळेमधून शिकून आज तुम्ही एवढ्यापर्यंत पोहोचलाय. हे खरंच समाजासाठी खूप मोठा आदर्शच आहे असं मी म्हणेल. आणि तुमचं शिक्षण पण आर्बिट्रेशनमध्ये आहे. हो, म्हणजे उद्या याचा फायदा जो आहे तो फायदा सुद्धा समाजासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आर्बिट्रेशन म्हणजे मध्यस्थीच.
जे समाजात जे वादविवाद असतात किंवा लोकांचे प्रश्न असतात ते आपल्या मध्यस्थीने आपल्या पुढाकारातून कसे सोडवता येतील, त्याचा शिक्षणाचा आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेजचा आता मला चांगला फायदा होईल असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. हा तुमचा शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल झाला. आता हे 2026च्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही आहात. ही निवडणूक तुम्हाला लढवायची आहे. हा निर्णय नेमका तुमचा केव्हा झाला? आणि आता तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवताय. जेव्हा तुम्हाला समजलं की निवडणूक आपण लढवणार आहे, तेव्हा नेमक्या काय भावना होत्या? निवडणुकीची तयारी आम्ही प्रत्यक्ष 2018-19 साली सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा माझ्या बहिणीला ती राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सुप्रियाताई सुळेंबरोबर तिने काम करायला सुरुवात केली आणि निवडणूक लढवण्याच्या आधी समाजकारणाचा बेस ठेवून आणि मग त्याच्यातून राजकारणाची सुरुवात झाली, की आता आपल्याला अधिक लोकांची सेवा करायची असेल, त्याला व्यापक स्वरूप द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला समाजकारणाची जोड अजून मोठी करायची असेल, तर राजकारणात उतरलं पाहिजे. म्हणून राजकारणाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण बदलत्या काळानुसार जी राजकीय समीकरणे बदलत गेली, त्याच्यानुसार मग सक्रिय आम्ही दोघंही होतो आणि आता जी प्राप्त परिस्थितीमध्ये मग मी निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. अच्छा. तर तुम्ही निवडणूक लढवताय. तुमच्या प्रभागामध्ये खूप प्रश्न आहेत. ॲक्चुअली मी जर प्रभाग क्रमांक 23 बद्दल बोलायचं झालं, तर नानापेठ आहे, रविवार पेठेचा भाग आहे. प्रचंड दाट लोकवस्ती असणारा हा भाग आहे. इथं वाहतुकीची कोंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ते होते. इथल्या समस्या प्रचंड गंभीर आहेत. या सोडवण्यासाठी तुमचं नेमकं काय विजन असणार आहे? प्रभागामध्ये नुसती वाहतुकीची नाही, अनेक समस्या आहेत. तर याच्यासाठी मी एक माइंड मॅपच तयार केलेला आहे, की याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या माझ्याकडं योजना तयार आहेत. जर मला संधी मिळाली तर नक्की त्याच्यामध्ये उत्तम काम करता येईल असं माझ्याकडे व्हिजन आहे. तर उदाहरणार्थ आमचा जो भाग आहे, तिथं पूर्ण ट्रॅफिकची समस्या आहे. तर त्याच्यासाठी जशी ट्रॅफिकची समस्या आहे, तसं त्याच्यावर आमच्याकडे उपाय पण आहे. आमच्याकडे बरेचसे रिक्षा चालक बहुतांश आहेत. म्हणजे तसं म्हणलं तर घराघरात रिक्षा आहेत. म्हणजे आमच्याकडे पण 2 रिक्षा आहेत. हं. तर रिक्षा ही सार्वजनिक वाहतुकीसाठी सगळ्यात म्हणजे तशी महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. जी आता पी-एम-टी बघितली तर ती मेन रोडवरून चालते. आता जी मेट्रो आहे, ती मेट्रोची कनेक्टिव्हिटी किती आहे हा मोठा प्रश्न आहे. पण आता रिक्षा जी आहे, ती गल्लीबोळात कुठेही बारक्या छोट्या रस्त्यामध्ये जाऊ शकते. तर रिक्षासाठी आपण सरकारी म्हणजे मला जर संधी मिळाली, मी पाठपुरावा करून जसा योजना असती, ती सी-एन-जीसाठी योजना राबवू शकतो, की रिक्षावाल्यांना जो सी-एन-जी मिळतो तो एकदम अल्प दरात मिळाला पाहिजे आणि तुमच्या स्टॉप वाईज त्याला हे पाहिजे. जे समजा आता 2 चौक जायचं तर ₹5 भाडं पाहिजे. त्याच्या पुढचे 2 चौक जायचं तर ₹10 पाहिजे. म्हणजे असं जर ठेवलं तर कुठलाही माणूस सहजपणे रिक्षा वापरू शकतो आणि त्याच्यातून जो पुढचा वाहतुकीचा प्रश्न आहे, जेव्हा सार्वजनिक वाहतूक सक्षम असते तेव्हा वाहतुकीचा प्रश्न ऑटोमॅटिक सोडवला जातो. म्हणजे माणसं जर इतक्या सहजपणे रिक्षा अवेलेबल होत असेल आणि रिक्षावाल्यांना पण त्याच्यातून त्यांचा व्यवसाय वाढत असेल, तर दोन्ही प्रश्न मार्गी लागू शकतात आणि या पद्धतीत उदाहरणार्थ असं काम करू शकतो. बरोबर आहे, की खरं तर आपण एक चांगलं विजन डोळ्यासमोर ठेवलं, एक नाविन्यपूर्ण उपक्रम आणला, तर कदाचित त्या प्रभागामधले जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न लवकरात जे ते लवकर सुटतील. तुमच्या प्रभागाचा एकंदर मी विचार केला तर इथं संमिश्र नागरी वस्ती आहे. म्हणजे इथं ख्रिश्चन लोक राहतात, मुस्लिम लोक राहतात, हिंदू लोक राहतात, वेगवेगळे जातसमूह मला इथं पाहायला मिळतात. त्याचा इतिहास जर बघितला तर इतिहास जो आहे तो धार्मिक जातीय राजकारणाच्या बाजूनं एका वेळेस जो आहे तो एका वेळेस राहिलेला आहे. तर तुम्ही सध्या नेमका कसा प्रचार करताय? लोकांशी काय संवाद साधताय? आमचा भाग जो आहे, तो मिनी इंडिया असल्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येक जाती धर्माची लोकं या प्रभागामध्ये राहतात आणि आमच्या कामाचा जो बेस आहे, तो सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेचाच आहे. त्याच्यामुळं आम्ही समाजातल्या सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन कायम काम करतो. जी छोटी-मोठी जात आम्ही जात बघतच नाही. आपल्याला माणूस आणि माणुसकी आणि सर्व धर्म समभाव, जातीवाद अजिबात नाही. फक्त माणूस आणि त्याची सेवा करणे हाच आमचा कामाचा बेस आहे. ही जी वेगळी जाती धर्माची सगळे लोक आहेत, यांचं नेमकं गाऱ्हाणं काय आहे? यांना नेमकं काय दुःख आहे? तसं बघायला गेलं तर कुठल्याही जाती धर्माच्या लोकांचा ते काही राजकारणी नसतात. आजच्या काळात आपण बोलायचं म्हणलं.
ते गुण्यागोविंदाने सगळे एकमेकाशी व्यवस्थित राहतात. हम्म. पण राजकारण जेव्हा त्याच्याशी जोडलं जातं तेव्हा जातीपातीमध्ये भेद निर्माण केला जातो आणि त्याच्यातून वाद होतात. आमच्या भागामध्ये पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्ष लोक अतिशय जीवाभावाने राहतात. त्याच्यामुळं जातीय असा कुठलाही प्रॉब्लेम आमच्या भागात कधीच नसतो. बरोबर. म्हणजे सगळ्या लोक जे आहेत ते लोक येत्या Yes. काळामध्ये इथं सगळे एकत्रच येते एकत्र राहत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण तुमच्या प्रभागामध्ये आहे असं तुमचं म्हणणं आहे. Yes. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की आता निवडणूक जी आहे ते निवडणूक तोंडावरती आहे. तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय. 5 वर्ष तुमच्या हातामध्ये नगरसेवक म्हणून जो आहे तो कार्यभाग असणार आहे. तर या नगरसेवक पदासाठी तुम्ही काय रोडमॅप तयार केलाय? राजकारणाचा आणि आता पुढे संधी मिळाली तर कामाचा बेस कसा असणार आहे हा घरामध्येच आदर्श असल्यामुळे माझे वडील 1992 साली आमच्या याच भागातून निवडून आले. हम्म. ते लोकवर्गणीतून निवडून आले आणि त्यांनी त्याच वेळी त्यांचे शब्द मला म्हणजे सारखे कानावर असतात की ज्या लोकांमुळे मला ही संधी मिळाली इथून पुढचं आयुष्य त्या लोकांसाठीच पुढे व्यतीत करायचंय. तर त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर पुणे शहरातला पहिला सिमेंटचा रोड आमच्या भागामध्ये अशोक चौक ते पिंपरी चौक त्यांनी केला. आपण जी पुष्पक शववाहिका बघतो हं. की मृतांसाठी जी पुष्पक शववाहिका आहे ती त्यांनी चालू केली. आमच्या भागातल्या आणि पुणे शहरातल्या 450 स्थानिक तरुणांना मनपा असेल, PMT असेल, शिक्षण मंडळ असेल, अशा विविध ठिकाणी आयुष्यभराचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला. अशा अनेक असंख्य गोष्टी त्यांनी केल्या. घरोघरी नळाच्या योजना असतील त्या त्यांनी आमच्या भागामध्ये जो नववाडा असेल, कुंभारवाडा असेल, धनगरवाडा असेल, अशा अनेक भागामध्ये चमडे गल्ली असेल, तिथं पहिल्यांदा नळ देण्याची योजना, पहिल्यांदा घरोघरी नळ त्यांनी पोहोचवले. म्हणजे ही जी लोकांसाठी लोकांनी दिलेली संधी आहे त्याचा लोकांसाठीच फायदा झाला पाहिजे हाच बेस ठेवून इथून पुढच्या काळामध्ये व्यापक याच्यापेक्षा कसं याच पद्धतीचं काम करता येईल हाच माझा पुढचं विजन असणार. नक्कीच. खूप चांगलं विजन घेऊन तुम्ही चालताय. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असेल थोडासा, की नगरसेवक या पदाकडे तुम्ही कसं पाहता? आता याच्यामध्येच त्याचा सारांश असल्यागते हं. सेवक हे याच्यातला सगळ्यात मोठा शब्द आहे. जी आपल्याला ही जी नगरसेवक पद ही मिरवण्याची नाही तर सेवा करण्याची संधी असते. याचा लोकांसाठी आता सेवक हा त्या नगराचा सेवक असला पाहिजे. की त्यांनी त्याला जी मिळालेली संधी आहे त्याचा लोकांसाठीच कसा जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घेता येईल. लोकांची सेवा कशी करता येतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न कसे सोडवता येतील, त्यांच्या अडीअडचणींमध्ये कसं जाता येईल, त्यांना एक विश्वास कसा निर्माण करता येईल की जो नगरसेवक असेल त्याच्याबद्दल एक विश्वासार्हता पाहिजे की बाबा काही झालं तरी हा माझ्यासाठी आहे. अशा पद्धतीचा नगरसेवक असला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या शब्दाचं एक्सप्लेनेशन दिलंत. कारण नगरसेवक या शब्दामध्ये सेवक आहे आणि बरोबर. तो मालक झाला तर मग कुंपणाने शेत खाल्लं असं होईल. येस. त्यामुळे त्यांना सेवा करणं हे खूप चांगली जी आहे तो चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. तुम्ही स्वतः तरुण आहात. तुम्ही तरुण आज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणाकडे सकारात्मकरित्या पाहतायत. तुमचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. तुम्ही बदललेलं पुणे अनुभवलंय, पाहिलंय. तर मला वाटतं या पुण्याला तुम्ही आता जवळून पाहिलंय. तर पुण्यातल्या ज्या सगळ्या तुमच्या प्रभागाचा तुमचा खूप जवळून अभ्यास आहे. माझा प्रश्न असेल की या प्रभागातले जे तरुण आहेत, त्या तरुणांसाठी नेमकं तुम्ही काय करू इच्छिता? आता आपण जर बघितलं तर मी स्वतः उच्च शिक्षित आहे. पहिले तर माझं असं मी याच्यावरच फोकस ठेवेल की कुठल्याही चुकीच्या मार्गाला न जाता मुलांनी जास्तीत जास्त शिक्षण कसं होईल आणि शिक्षण एकदा शिक्षण हा प्रत्येक गोष्टीचा बेस आहे. शिक्षण घेतल्यानंतर त्याची पुढचा जो आयुष्याचा प्रवास आहे तो सोपा होणार आहे. म्हणजे त्याला जे पुढचं भवितव्य घडवायचं आहे किंवा कुठे जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे ते शिक्षण घेतल्यानंतर जे उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे त्याचा सगळ्यात मोठा राजमार्ग हा शिक्षण. तरुणांसाठी, युवकांसाठी पहिला तर मुद्दा हा असणार आहे की त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती कशी करता येईल. दुसरा मुद्दा त्यांच्यासाठी निर्व्यसनी तरुण पिढी कशी आपल्याला घडवता येईल. म्हणजे कुठलाही तरुण व्यसनाच्या मार्गी नाही लागला पाहिजे याच्यासाठी व्यायामाची आवड निर्माण व्हावी. आमची तालीमच आहे. हं. तिथं आम्ही स्वतः आणि आता बरेचसे तरुण आमच्या भागातले तिथं व्यायाम करतात. तर व्यसनाधीनता रोखण्यासाठी व्यायामाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्याच्यानंतर भवितव्य घडवण्यासाठी ज्या तरुणांना एखादी स्मॉल स्केल मध्ये उद्योग करायचा असेल तर त्यांना बँकेकडून कर्ज कसं मिळवून देता येईल
त्यांना त्याच्यात कशी मदत करता येईल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलाय, तर त्याच्यामधून त्यांना अजून काही सहकार्य करता येईल. स्किल डेव्हलपमेंट कशी वाढवता येईल, स्किल्ड बेस त्यांना जॉब कसा देता येईल, याच्यावर आता इथून पुढच्या काळामध्ये फोकस असणार आहे. नक्कीच खूप चांगले तुमचे निर्णय आहेत की ज्याचा तरुणांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला होईल. तसं पाहायला गेलं तर तुमच्या घरामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, की जे तुम्ही लहानपणापासून तुमच्या घरामध्ये पाहताय. खरं तर अण्णांचा आदर्श मी म्हणेन साऱ्या पुणे जिल्ह्याकडे पुरता आहे असंही म्हणायला काही हरकत नाही, की पूर्ण पुण्यामध्ये त्यांना लोकं आदर्श म्हणून पाहतात. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की अण्णांकडून तुम्ही राजकीय प्रवासातून नेमकं काय शिकलात? अण्णांकडून एका शब्दात अण्णांकडून काय शिकलो, तर एवढीच गोष्ट शिकलो की लोकांसाठी, लोकांच्याकडून मिळालेली जी संधी आहे त्याचा लोकांसाठीच वापर झाला पाहिजे. आणि आपल्या कामाचा बेस हा सर्वसमावेशक असला पाहिजे. सर्व जाती, धर्म, सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन आपण कायम काम केलं पाहिजे आणि शेवटच्या माणसाचा विचार केला पाहिजे. हाच कामाचा बेस असला पाहिजे. हेच मी अण्णांकडून पहिले शिकलो. याचे संस्कार तुमच्यावर कसे-कसे होत गेले? म्हणजे आता तर ते राजकारणात जरी असतील, तरी त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांचा नेता, रिक्षावाल्यांचा पुढारी किंवा हमाल पंचायत असेल, रिक्षा पंचायत असेल, आमच्या नानापेठेत राष्ट्रीय फळभाजी विक्रेता युनियन असेल, आमचं साखळी पीर तालीम मंडळ असेल, गणेश उत्सव मंडळातला कार्यकर्ता असेल. या सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या कामाचा बेस आहे, हे पोषकी पुढारी असण्यापेक्षा ते ग्राउंड लेवलला जे काम करतात, तो कामाचा बेस मला आवडतो कायम आणि तेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आणि बघण्यासारखं. ठीक आहे. चर्चेमध्ये पुढे जात असताना मी तुम्हाला थेटच विचारेन की आता तुम्ही शरदचंद्रजी पवार पक्षातून ही निवडणूक जी आहे ती लढवताय. मला प्रश्न आहे की तुम्ही खरं त्या पक्षामध्ये प्रवेश केव्हा तुमचा झाला? आणि या कालखंडामध्ये कोणकोणती समाजोपयोगी कामं ही जी आहेत ती तुम्ही पाहिली आहेत किंवा अनुभवली आहेत? तसं प्रवेशाचं म्हणलं तर 2007 साली जी महापालिकेची निवडणूक होती, माझी आई त्या निवडणुकीला उभी होती. हं. त्यावेळी सुप्रियाताई ज्यावेळी प्रचाराला आल्या होत्या, मी खूप लहान होतो. पण त्यावेळी सुप्रियाताईंनी तसा मला मफलर घालून माझा त्यावेळी प्रवेश झाला असं म्हणता येईल. अच्छा. जे सुप्रियाताईंनी मला खालून बोलवलं आणि स्वतःहून अशी माझ्या गळ्यामध्ये त्यावेळी मफलर घालून तसा त्यावेळी प्रवेश झाला असं म्हणता येईल. आणि प्रभागातली जी कामं मागच्या काही वर्षात प्रामुख्याने जी महत्त्वाची कामं सांगायची झाली, तर महाआरोग्य शिबिर आम्ही आमच्या अ, प्रभागामध्ये राबवलं होतं. पुणे शहरातली 11 प्रमुख हॉस्पिटल्सला बोलवून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि उपचार, जे सुमारे 1,500-2,000 हजार नागरिकांनी त्याच्यातून त्या तपासण्यांचा आणि उपचारांचा लाभ घेतला. त्याच्यामध्ये मोतीबिंदूचं शिबिर असेल, अँजिओप्लास्टी असेल, अँजिओग्राफी असेल, दंतचिकित्सा शिबिर असेल, औषधं असतील किंवा ज्या तपासण्या नागरिकांसाठी आवश्यक आहेत आणि त्याच्यानंतर तपासण्या केल्यानंतर त्याची डायरेक्ट ट्रीटमेंट जी आहे, ती पुढं शिबिराच्या माध्यमातून आम्ही सुमारे 25 ते 30 लाखापर्यंतच्या लोकांना ज्या तपासण्या आणि उपचार होते, ते पूर्णपणे मोफत केले. प्रभागामध्ये जसं तुम्हाला सांगितलं, की रोजगार निर्मिती हा आमचा विजन आहे. तर रोजगार मेळावा तरुणांसाठी प्रभागामध्ये घेतला होता खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यातून अनेक तरुणांना फायदा झाला. नागरिकांना जी दैनंदिन समस्या असतात, जी शासन दरबारी प्रश्न असतात, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल किंवा कोरोनामध्ये 2,000 नागरिकांना ज्यावेळी आपल्याला नंबर लावून लस मिळायची, त्यावेळी कुठलीही नोंदणी न करता त्याचं नाव, पत्ता काहीही न विचारता आमच्या इथं पहिल्यांदा ऑन दी स्पॉट लसीकरण आम्ही आमच्या इथे केले आणि त्याच्यातून सुमारे 2,000 ते 2,500 लोकांना कोरोनामध्ये लसीकरण आम्ही करून घेतलं. ज्यावेळी कोरोनामध्ये रक्ताचा तुटवडा होता, त्यावेळी पवार साहेबांनीच आव्हान केलं होतं, की आता रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे. तर एका दिवसाच्या नियोजनामध्ये सुमारे 250-300 रक्ताच्या पिशव्यांचं आम्ही संकलन केलं. कोरोनामध्ये जेव्हा कोरोना पुण्यात पहिल्यांदा आला, ज्यावेळी पुण्यात पहिला पेशंट आढळला, त्यावेळी दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या भागामध्ये 3,000 मास्क जे असतात कोरोनासाठी, कोरोना प्रतिबंधक मास्क होते, त्याचं वाटप केलं. अशा असंख्य गोष्टी
मागच्या 5-6 वर्षामध्ये आम्ही लोकोपयोगी आणि नागरिकांच्या हिताची कामे खूप सारी कामं केली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामाचा जे आहे ते विकास कामाचा हा लेखाजोखा तुमचा आहे. तुमच्या प्रभागावरती मी पुन्हा येईन, की प्रभाग क्रमांक 23 जो आहे, तो मला हे जाणून घ्यायला आवडेल, की याचा आराखडा नेमका कसा आहे? कारण खूप महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. पुण्यातले खूप जे आहेत ते हार्ट ऑफ पुणे मी म्हणेन, की बऱ्याच गोष्टी तुमच्या प्रभागामध्ये आहेत. त्या नेमक्या काय आहेत आणि कशा आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणली तर पुणे शहरात जे मोठं उत्साहाचं आणि एक आपण गावचा उरूस असतो, तसं पुणे शहराचा उरूस म्हणला तर पालखी उत्सव. हं. तो पालखी उत्सव संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या या आमच्या नाना भवानी पेठेत मुक्कामी असतात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पालखी विठोबा मंदिरामध्ये असते आणि तुकाराम महाराजांची पालखी ही निवडुंगे विठोबा मंदिरामध्ये असते. आता त्याच्याच अनुषंगाने सांगायचं झालं तर ज्यावेळी पालखी मुक्कामासाठी वारकऱ्यांना पूर्वीच्या काळामध्ये आमच्या इथं धान्याची बाजारपेठ आहे. तर पूर्वी व्यापारी त्यांच्या इथे त्यांचं गोडाऊन पालखीच्या वेळी मोकळं करून व्यापारी बंधू भगिनींना राहण्याची व्यवस्था करायची. आमचे वडील रवींद्र अण्णा माळवदकर नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वारकरी निवासासाठी आता जे पुणे शहरभर बंद पत्र्याचे मांडव पडतात ते त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर त्या कामाची सुरुवात पहिल्यांदा 5 लाख रुपयाचे मांडव आमच्या नानापेठ भवानीपेठ परिसरात टाकले. आज त्याच्यातून वारकऱ्यांच्या निवासाची त्यांची इतर सेवा होते. आज मनपा त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च करते. त्याची मूळ संकल्पना ही रवींद्र अण्णा माळवदकरांची. त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये पुरातन ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे असं भवानी माता मंदिर आहे, पासोडे विठोबा मंदिर आहे. असे असंख्य ऐतिहासिक आणि महाराष्ट्रभर नाही तर देशभर ज्या पुरातन मंदिरांची नोंद आहे, असा आमचा एकंदरीत सर्व प्रकारचा भाग आहे. तिथं व्यापारी पेठ आहे. स्पेअर पार्टचं मार्केट जे पुणे शहरात आहे, ते आमच्या प्रभागामध्ये आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असं पूर्ण जुना पुण्याचा भाग असल्यामुळे असंख्य गोष्टी आहेत तिथं प्रभागामध्ये. तर त्यामुळं आमचा प्रभाग हा सर्वसमावेशक दृष्टीने बघितला जातो, की आमच्या प्रभागामध्ये काही नाहीये असं नाही. चर्चेत पुढे जाताना मी तुम्हाला थेटच विचारेन, की आता पुण्याची समीकरणं जे ते समीकरणं बदलत आहेत. आपण बरेचशी समीकरणं बदलताना पुण्यामध्ये मी काही दिवसांमध्ये पाहिली. लोक जे आहेत ते लोक सत्तेसाठी इकडून तिकडे जे आहे ते बऱ्याच ठिकाणी गेले. तुम्ही नेमकं कशासाठी ही निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवताय? मी ही निवडणूक अशासाठीच लढवतोय, की मी निष्ठावंतांचा आवाज म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. म्हणजे आता आपण महानगरपालिकेची निवडणूक आता चालू आहे. तर लोकं 2 दिवसात 3 पक्ष बदलतात, 4 हं. पक्ष बदलतात. म्हणजे काही उमेदवार तर असे आहेत, की ज्यांनी 3 पक्षांमध्ये एकाच दिवशी मुलाखती दिलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी जिथे संधी मिळेल तिथं जाऊन हे करण्यापेक्षा जी लोकं स्वतःच्या विचारधारेवर एकनिष्ठ राहू शकत नाही, स्वतःच्या पक्ष नेतृत्वावर एकनिष्ठ राहू शकत नाही, ती लोकं सामान्य जनतेशी काय एकनिष्ठ राहणार आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये आम्ही आमचा ना पक्ष बदलला, ना नेता बदलला, ना आमची नीतिमत्ता बदलली. त्यामुळं अशा ह्याच्यामध्ये नाद घुमणार आणि निष्ठेची तुतारी वाजणार. आता उद्या जी आहे ती निवडणूक आहे. तुम्ही निवडून आलात. निवडून आल्यानंतर पहिली 5 कामं जर करायची असतील, तर मी म्हणेन ती पहिली 5 कामं कोणती कराल? कोणत्या कामांवरती तुमचा भर असेल आणि का? आमच्या प्रभागामध्ये जो वाहतुकीचा प्रश्न आहे, मी मगाशी सांगितलं तसं रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि रिक्षा चालकांसाठी जी योजना आहे, ती राबवण्याचा माझा मेन उद्देश आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या रोजगार निर्मितीसाठी जे करता येईल युवकांसाठी, तो विषय आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहतो, की 4-5 वर्षांनी तोच रोड परत नवीन करायचा. फुटपाथ जी असती, दरवर्षी तेच ब्लॉक काढायचे, तेच तयार करायचे. म्हणजे असं काम करायचं, की जे पुढचे 25-30 वर्ष कायम राहिलं पाहिजे. जे लाँग लास्टिंग काम इथून पुढच्या काळामध्ये करायचं. तिसरा विषय असा आहे, की महिला सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे राबवणे, म्हणजे ते बसवणे. त्याच्यातून कसं काय आपल्याला महिलांच्या
संरक्षणासाठी अजून काय करता येईल ते बघणे. प्रभागामध्ये अनेक ठिकाणी इमारती आहेत मनपाच्या, तिथे ई लर्निंगची शाळा सुरू करता येते का, त्याच्यातून उत्तम अधिक चांगल्या दर्जाचं शिक्षण देता येते का, या सगळ्या गोष्टी करण्याचा मानस आहे. आता तुम्ही तुतारी या चिन्हावरती जे आहे ते चिन्हावरती निवडणूक लढवताय. तुतारी हे चिन्ह पवारसाहेबांचं म्हणून ओळखलं जातं आणि पवारसाहेब बऱ्याच लोकांसाठी आदर्श आहेत. तुमच्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडं कसं पाहता? त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत आणि पवारसाहेबांकडनं काय शिकण्यासारखं असं तुम्हाला वाटतं? पवार साहेब म्हणजे मी अनुभवलेला आणि पाहिलेला या शतकातला सगळ्यात मोठा नेता. तर पवार साहेबांकडं जेव्हा आपण बघतो त्यावेळी पवार साहेबांकडे जी आवायात ऊर्जा एनर्जी आहे ती क्वचितच कुणामध्ये तरी असते. ती एनर्जी बघण्यासारखी आहे, प्रेरणा घेण्यासारखी आहे. त्यांनी जे निर्णय घेतले म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहे, 33% महिला आरक्षण हे पवार साहेबांनी पहिल्यांदा आणलं. पुण्यात जे आता आपण हिंजवडी बालेवाडीला जे IT सेक्टर बघतो सगळं ते पवार साहेबांनी आणलं. म्हणजे अनेक गोष्टी पुणे शहराचा जो विकास गेल्या 25-30 वर्षामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये पवार साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. असं पवार साहेबांसारखा जो नेता आहे त्यांच्या पक्षाची मला उमेदवारी मिळालेली हे मी माझं भाग्य समजतो. की जर प्रभाग क्रमांक 23 साठी तुम्ही विजन घेऊन आलात, तर नेमकं तुमचं विजन हे प्रभाग क्रमांक 23 साठी आता काय असणार आहे? पहिलं विजन असं आहे, स्वच्छ, सुरक्षित आणि सुनियोजित प्रभाग. पाणी, ड्रेनेज सारख्या ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित असल्या पाहिजे, हे दुसरं विजन असणार आहे. तरुणांसाठी रोजगाराची संधी आणि महिलांसाठी सुरक्षितता हे माझं पुढचं विजन असणार आहे. ज्येष्ठांसाठी सांगायचं झालं तर ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक संघामधून विरंगुळा केंद्र त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उतरत्या वयात त्यांना ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या पुरवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेशी थेट संवाद आणि पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त काम. खूप चांगलं विजन घेऊन तुम्ही तर खरं ही निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवताय. या औपचारिक चर्चेमध्ये मला काही रॅपिड फायरचे प्रश्न तुम्हाला विचारायचे. तुमच्याकडनं मला 1 किंवा 2 ओळींमध्ये उत्तराची जी आहे ती अपेक्षा असेल. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला थेट. राजकारणात येण्याचा निर्णय भावनेतून की गरजेतून? जनतेचं काम करायच्या भावनेतून. जर एक बदल करायचा म्हटलं, मी पुणे महानगरपालिकेचा पूर्ण विचार करेन, तुम्हाला मी एकच बदल करायचा म्हटलं तर काय कराल? भ्रष्टाचार मुक्त कारभार. माझा पुढचा प्रश्न असेल, लोक काय अपेक्षा करतायत तुमच्याकडनं? विश्वास. तुमचे जे विरोधक आहेत ते तुमच्या विरोधकांपेक्षा तुम्हाला काय वेगळं बनवतं? बोलण्यापेक्षा कृती. अरे वा. एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर ॲडव्होकेट शिवराज माळवदकर म्हणजे नेमकं काय? म्हणजे लोकांचा सेवक आणि लोकांसाठीचा विश्वास. अगदी आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे वळूया. खूप शेवटाकडे आपण आहोत. जाता जाता जे आहे ते धुळपाटीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मधले सगळीच लोक तुम्हाला पाहतायत. मी म्हणेन या जनतेला आवाहन करायचं असेल तर काय कराल? तर प्रभाग क्रमांक 23 सर्वसाधारण ड गटातून शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपण मला जी काम करण्याची संधी द्याल त्याच्यामधून प्रभागाचा सर्वांगीण विकास, प्रभागाचा पुणे शहरात नावलौकिक वाढवणे आणि त्याच्यातूनच प्रभागाच्या विकासाची तुतारी फुंकणे, हेच मी पुढच्या काळात आपण जर संधी दिली तर हेच माझं विजन असणार आणि हेच माझं आपल्या पुढे आव्हान आणि विनंती असणार आहे. आणि हे सर्व करण्यासाठी जनतेने नक्की एक संधी, आशीर्वाद आणि भरभरून प्रेम द्यावं ही विनंती. खूप खूप धन्यवाद दादा Yes. की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या या ठिकाणी आलात. खूप चांगल्या गप्पा झाल्या. तरुण खरं तर एक उमेदवार म्हणून तुमच्याकडे आज सगळेजण पाहतात. खूप चांगली उत्तरं तुमच्याकडनं ऐकायला मिळाली. खरंच समाजसेवेचा वसा आणि वारसा घेत आणि जी शाहू फुले आंबेडकरांची निष्ठावान पिढी होती, ज्या पिढीने हे सगळे विचार जगले, त्याच पिढीचे संस्कार घेऊन आज राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अशी तरुण पिढी येते, याचा खरंच खूप अभिमान आहे. आज खूप चांगल्या पद्धतीत आपल्याला गप्पा आणि एक नवीन विजन ऐकायला मिळाले की जे आज तरुणांमध्ये आहेत. नक्की हे विजन ऐकल्यानंतर आपण विश्वासानं सांगू शकतो की पुणेच काय, माझा महाराष्ट्र नाही तर भारतही बदलायला आता वेळ लागणार नाही. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आमच्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधलात. पुण्यात एकदा आपले मनापासून आभार. आवडला असेल व्हिडिओ तर मित्रांनो नक्की लाईक करा, चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करा
आणि जर तुमचे काही सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन विषय, नवीन चर्चा आणि एक नवीन विचार घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.